अकोल्यामधून या ठिकाणी अमोल मिटकरींचं ठिय्या आंदोलन सुरू झालं आहे। कर्णबाळा दुनबळे यांना अटक करा अशी मागणी ते करतायत आणि ठिय्या आंदोलन सुरू केलंय। जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर त्यांनी ठिय्या दिलेला आहे। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कर्णबाळा दुनबळे यांनी अमोल मिटकरी यांच्याविषयी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता अमोल मिटकरी हे आक्रमक झाले आहेत। त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय। तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे आणि कर्णबाळा दुनबळे यांना अटक करा अशी मागणी ते करतायत। दरम्यान दुनबळे यांना कोणाचं अभय मिळते असा सवाल सुद्धा मिटकरींनी काही वेळापूर्वीच उपस्थित केला होता। अमोल मिटकरी जे सत्ताधारी आमदार आहेत आणि ते या ठिकाणी पोलिसांसमोर आंदोलन करताना दिसत आहेत। त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। तर हा सगळा वाद सुरू झाला राज ठाकरे यांच्या अजित पवारांवरील टीकेनंतर। अजित पवारांवर राज ठाकरेंनी टीका केली होती पुण्यामध्ये पूरस्थितीची पाहणी करताना आणि त्याला उत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली होती, सुपारीबाज असा उल्लेख केला होता आणि त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले। काही मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांची कार फोडलेली होती। दरम्यान कर्णबाळा दुनबळे यांनी एक आक्रमक वक्तव्य केलेलं होतं अमोल मिटकरी यांच्याविषयी आणि त्यानंतर आता अमोल मिटकरी हे आक्रमक झाले आहेत आणि दुनबळेंना अटक करा अशी मागणी करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।